नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणं ठेवलेलं असतं. घरामध्ये प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणं अपेक्षित असतं. या पाय पुसणीमुळे घरामध्ये केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो असं नाही, तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो. पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणामध्ये पाय धुण्याची व्यवस्था असे. आजही मंदिरामध्ये जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आपल्याला आढळते. या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही, तर मानसिक आरोग्याशी देखील आहे. घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो. त्यामध्ये राग, लोभ, क्रोध आणि द्वेषाची भावना अधिक असते. या भावनेसह घरामध्ये प्रवेश केला असता घराचं वातावरण हे गढूळ होऊ शकतं आणि म्हणून प्रवेश करत असताना पायावरती पाणी घेतल्यानं थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवरती नियंत्रण मिळवून घरामध्ये प्रवेश हा केला जातो आणि त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता ही अबाधित राहते. मात्र आताच्या वसाहतीमध्ये अंगण अशी व्यवस्था ठेवणं कठीण आणि म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा. दिसायला केवळ तो एक कपडाचा तुकडा असला तरी फडकं वाटलं तरी भाग्य कसं पालटू शकतं ते जाणून घ्या. घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेलं पाय पुसणं हे हलक्या हिरव्या रंगाचं असावं, मात्र काळ्या किंवा गडद रंगाचं असू नये. रंग पाहून घरामध्ये प्रवेश करताना मन प्रफुल्लित व्हायला हवं आणि यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. पाय पुसणी वरचेवर बदलावी. तसं करणं आरोग्याच्या दृष्टीनं आणि वास्तूच्या दृष्टीनं तुमच्यासाठी हिताचं ठरणार आहे. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये टिकून राहणार नाही आणि घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा देखील निर्माण होणार नाही. त्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसणीखाली छोटीशी तुरटी ठेवा. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता जसं पाणी शुद्ध होतं, तसंच पाय पुसणीखाली तुरटी ठेवली असता घरातलं वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक राहतं. त्यामुळे देखील घरामध्ये येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरामध्ये पैसा टिकतो. त्यानंतर कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडामध्ये बांधून पाय पुसणीच्या खाली ठेवा. कापरामुळे वातावरण शुद्ध होतं, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात. ज्या घरामध्ये कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते. जर तुमच्या घराचा उंबरठा तुटलेला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करून घ्या. त्याला जर भेग पडलेली असेल तर ते अशुभ मानलं जातं. उंबरठा हा अगदी सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पाय पुसणं टाकावं असं आपल्याला वास्तुशास्त्र सांगतं. या छोट्याशा परंतु उपयुक्त टिप्स जर आपण फॉलो केल्या तर तुमच्या घरातील आर्थिक गणितं सुधारतील आणि तुमची वास्तू अगदी आनंदी होईल, हे मात्र नक्की. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं श्रीमंत लोक घराच्या उंबरठ्यावरती अशा पद्धतीनं उपाय करत असतात आणि म्हणूनच त्यांची श्रीमंती ही टिकून राहत असते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.